जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, काय बोलू मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलेलो आहे. पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे, मी मराठी मातेचा आणि मराठी मातीचा आशीर्वाद घेऊन दिल्लीच्या हुकुमशाही विरुद्ध लढायला उभा राहिलेला आहे. आणि दिल्लीश्वरांना जे वाटतंय की उद्धव ठाकरे काय करू शकत नाही, तुम्हाला हा महाराष्ट्र माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही. मी तमाम माझ्या या बांधवांच्या, भगिनींच्या आणि मातांच्या समोर सांगतोय. ओमराजे, आता ओमराजे, ओम दादा, त्याला मी हक्काने अरे तुरे म्हणतो. 7 तारखेनंतर मी तुला इथून पळवणार आहे. अरे कुठे, ऐका, 7 तारखेनंतर ओम दादाला पळवणार आहे आपल्या बाकीच्या मतदारसंघात प्रचार करायला. कारण नुसतं ओम दादा नाही, इथं भडकलेली मशाल आहे. आणि भडकलेली मशाल आणि तुम्ही सगळे जण दिल्लीचं हुकुमशहाचं तख्त जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही, हा मला आता आत्मविश्वास आहे. आणि मी इथे आलोय तो ओम दादाच्या निष्ठेवरती, कैलासदादाच्या निष्ठेवरती, तमाम तुमच्या सगळ्यांच्या निष्ठेवरती आणि ओम दादा, कैलासदादा यांच्या कामाच्या जोरावरती मत मागायला मी आलेलो आहे. तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. मी इथे जुगाड लावायला आलेलो नाहीये. काय तुमची मतं, तुमचे आयुष्य म्हणजे जुगाड, 400चा जुगाड लावलाय. मग हे सगळे लोक काय जुगारी आहेत? विषय सगळे तुम्हाला माहिती आहेत. आणि निवडणूक खरोखर ज्याला म्हणतात ना की जनतेने हातात घेतले, तशी तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि हे सगळं दृश्य बघितल्यानंतर, कारण इकडे सुद्धा आहेत निवडणूक आयोगाचे कॅमेरामॅन आहेत, ही चॅनल आहेत, अमित शहाचे गुप्तहेर इकडे तिकडे फिरत असतात. त्या गुप्तहेराने सांगतो आमच्याकडे गुप्त काय नाही, आहे तो सगळा उघडा बाजार आहे, उघडा कारभार आहे, बाजार नाही कारभार. मोदीजी काल परवाकडे त्यांनी एक मुलाखत दिली, पाहिली तुम्ही? पाहिली का? नाही, मी नाही पाहिली. पण मला अनेक जणांनी मेसेज केले की मोदींना तुमचं प्रेम आलंय, हे कसं काय? मी म्हटलं मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे, पण मोदींचं प्रेम एवढं उतू गेलंय. त्यांनी सांगितलं की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, त्याच्याबद्दल मला प्रेम आहे, आस्था आहे. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायचे. आता एवढ्या खोलामध्ये मी काही जाण्याची गरज नाहीये, कारण पुरावा कोण कोणाला देणार. पण मोदीजी जर काय खरं असेल की तुम्ही माझी प्रेमाने जेव्हा आस्थेवाईकपणाने चौकशी करत होतात, हे तुमच्या खालच्या माणसांना माहित नव्हतं काय? जरा सगळेच बसा, बसू द्या, इकडे बसा, इकडेच बसा, इकडेच बसा, इकडेच बसा. हा, बस 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 बसा. अरे बसा ना आता, अरे बस बस बस, अरे बसा आता. ठीक आहे, आता मला बोलू द्या जरा, जरा कैलास जरा पाठी. आता बस, आता शांत. सगळ्यांनी शांत
आता बसून घ्या. मी मोदीजींच्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल बोलत होतो. आता खाली बस, आता खाली बस, आता खाली बस, आता बस 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 बस, आता बस, आता बस, आता शांत व्हा सगळे. तुम्ही शिवसैनिक आहात ना, आम्ही आता शांत बसायचं. जो ओरडेल तो शिवसैनिक नाही. जो शिवसैनिक असेल तो शांत बसेल. शिवसैनिक असेल तो शांत बसेल. शाबास, बसा, शाबास. तर मी मोदीजींना सांगतोय की तुम्ही एवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होतात. मी हॉस्पिटलमध्ये होतो. शिवसैनिक आहेस ना, शांत बसायचं. तुम्हाला कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हलू शकत नव्हतो आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात. पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहित नव्हतं का? ते तुम्ही कोण म्हणालात मगाशी, उपमुख्यमंत्री. पण एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमचे आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते. याचं सरकार कसं पाडायचं? याचे हातपाय हालत नाहीत. याला आता खाली खेचलं पाहिजे. म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं, माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते. मोदीजी, तुम्हाला माहित नाही तुमचे चेले चपाटे खाली काय करतात? आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय, प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन. मोदीजी, मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल. फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलात ते तुम्ही तुम्हाला स्वतःला आवर घाला. 2014 साली आज जे तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग 2014 साली मी इथेच तुळजाभवानीच्या दर्शनाला, तुळजाभवानीचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी, आम्ही आता ठरवलं, आम्हाला वरनं आदेश आलाय की आपली युती आता यापुढे ठेवायची नाही, शिवसेनेबरोबरची युती तोडायची. मोदीजी, तुम्हाला तेव्हा माहित नव्हतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तोडली जाते? तुम्हाला माहित नव्हतं? मग तुम्ही जे आज काय बोलता आहात ठिकठिकाणी जात आहे. व्यासपीठावर कोणी असला, अरे मी अभिमानाने सांगतो की ओम राजेला मत म्हणजे मला मत, अभिमानाने सांगतो. पण मोदी ज्यांचं सांगतायत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा नाव ऐकलं? त्याचे अनेक व्हिडिओ असे बाहेर आलेले आहेत आणि मोदी सांगतात याला मत म्हणजे मोदींना मत. मग 14 साली तुम्ही युती तोडलीत, तुम्हाला माहिती नव्हतं उद्धव ठाकरे कोण आहे? 19 साली तुम्ही युती तोडलीत, युती नाही तोडलीत. ज्या बाळासाहेबांचं कर्ज तुम्ही मानता आहात की बाळासाहेबांचं माझ्यावरती म्हणजे त्यांच्यावरती मोठं कर्ज आहे. एक तर नुसतं बाळासाहेब म्हणू नका, त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा. ते हिंदू हृदय सम्राट आहे. हिंदू हृदय सम्राट बोलायला जीत काढ खलते तुमची. आणि त्या हिंदू हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहाने दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं? अरे मी तुळजाभवानीची शपथ घेतली, माझ्या आईवडिलांची शपथ घेतली की अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत, ज्याला आम्ही मंदिर मानतो, त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शब्द देतो 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल. तो शब्द तुम्ही मोडलात आणि उलट मला खोटं ठरवायला निघालात. मग मगाशी ओमराजेंनी जे काय प्रश्न मांडले, अंबादासनी जे मानले, त्या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर तुम्ही ठरवायचं खोटं कोण बोलतंय. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला, मी मुख्यमंत्री नव्हतो, की मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवेन. दाखवलं होतं की नव्हतं? 10 रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलं की नाही दिलं?
कापसाला सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता? सगळे बाहेरचे उद्योग मी माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो? या सगळ्याचं उत्तर होय, नक्की. मग आता मोदी गॅरंटी, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, 2 कोटी रोजगार मिळाले, तुम्हाला पीक विमा मिळाला, सगळ्यांना घर मिळालं. मग खोटं कोण बोलतोय? उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो तर मी करून दाखवलंय, आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही. म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की हे मोदी सरकार नाही, हे गजनी सरकार आहे. कारण 14 साली काय बोलले ते 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही. पण मोदीजी तुम्हाला एक सांगतो, ही जी जनता आहे, ओमराजे तू जे म्हणाला की क्षुल्लक काम, अरे असेल, तुम्हाला इतर वेळेला क्षुल्लक वाटणारी माणसं आज यांच्या समोर तुम्ही का झुकतायत, का भीक मागताय मताची? आता तुमची पाळी, आता आहे ना ते आली रे आली. आणि मग तुम्ही काय करायचं? तुम्ही सिंगम व्हायचं, काय बोलायचं? आता माझी, आता सटकली, आता नाही तुला मत देणार. आली रे आली, माझी पाळी आली, आणि आता माझी सटकली, आता तुला इथून सटकवणार. हे 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली. तुम्हाला काय वाटतं? ही सगळी बघा इकडे जे माणसं बसलेली आहेत, खच्चून भरलंय. हे एवढं कधी भरलेलं असतं का मोदींच्या सभेला? आणि माझं म्हणणं आहे, एवढं कधी मोदी आणि अमित शहाच्या हिंमत आहे का एवढ्या जवळ लोक येऊ द्यायला? मी येतोय कारण मला माहिती आहे तिथला प्रत्येक जण मला आशीर्वाद द्यायला आलेला आहे, प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला आलाय. आणि म्हणूनच आज त्यांच्या पोटामध्ये मुरडा आलेला आहे. तुमच्याकडे 4 दिवसापूर्वी येऊन गेले, बोलले ना, आले होते ना, ठीक आहे. आपण सुद्धा म्हणतो जय श्रीराम, बजरंगबली की जय, बोलतो ना आपण. पण आपली दुसरी गोष्ट काय? जोरात, हा आपला प्राण आहे, हा आपला प्राण आहे. आणि मोदीजींना मी 4 दिवसापूर्वी, म्हणजे तुमच्याकडे धाराशिवला सभा घ्यायला येण्याच्या आधी मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं, जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी तुम्ही उद्या धाराशिवला चाललात. तुमचे फोटो आम्ही पाहिले, समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी, समुद्राच्या तळाशी जाऊन बुडाला, म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी. बुडायचं तर कसं बुडायचं? पण धाराशिव मध्ये आला जातात तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा. गेले होते? मग त्यांना मी आणखीन एक गोष्ट सांगितलेली की मोदीजी तुम्ही धाराशिव मध्ये जातात, तुमचं जो कोणी भाषण लिहून देणार आहे त्याला सांगा की मला आई तुळजाभवानी बद्दल जरा 2 शब्द लिहून दे, म्हणजे वाचून मी बोलू शकेन. बोलले. आणि त्यांना हे मी सांगितलं होतं की जर तुम्ही बोललात तर तुमचा घरगडी जो निवडणूक आयोग आहे त्याला सांगा शिवसेनेच्या मशाल गीतातलं जय भवानी जय शिवाजीला तो आक्षेप घेतलायस, तो मागे घे. कारण काय वाटेल ती कारवाई करण्याची हिंमत असेल तर करून दाखव. मी जय भवानी जय शिवाजी सोडणार नाही. आणि आजच तुमच्या साक्षीने सांगतो, आई तुळजाभवानीच्या साक्षीने सांगतोय, निवडणूक आयोगाने जर का शिवसेनेवरती कारवाई करण्याचं ठरवलं तर याद राखा, उद्या आमच्या इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. आणि जो कोणी माझ्या जय भवानीला आक्षेप घेणार असेल त्याला काय करायचं हे मी बघितल्याशिवाय राहणार नाही. एक तर जय भवानी बोला, आणि जर जय भवानी तुम्ही बोलला नाहीत तर आमचा जो एक संशय आहे तो पक्का होईल की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे, हे आम्ही नक्की समजू. अरे आज तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची वेळ येते, का लागते गरज? 14 साली 19 साली कधीतरी मोदीजी तुमच्या जिल्ह्यात आले होते? महाराष्ट्रामध्ये किती सभा घेतल्या होत्या?
जास्त नव्हत्या घेतल्या, पण आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत, प्रत्येक गल्लीबोळात जात आहेत. पण हा महाराष्ट्र तुम्ही जिंकू शकणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आज हिंदू हृदय सम्राट आमच्या सोबत नाहीत, अरे कोण बोलतंय माझ्यासमोर? सगळ्यांच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आहे. आणि जसं त्यावेळेला तो औरंगजेब, अरे त्याचाही जन्म गुजरातमध्ये दाहोदमध्ये झालेला. आता मी काय करू त्याला? गुजरातमध्ये त्याचा जन्म झाला, मी काय करू शकतो? पण तो सुद्धा शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य बुडवायला गिळायला आला होता. 27 वर्ष औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये राहिला, पण त्यांनी पुन्हा आग्रा नाही बघितला. पण हा सगळा मराठमोळा जो मावळा आहे, अरे असेल 18 पगड जाती जमातीत विखुरलेला, पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे जात पात धर्म विसरून महाराष्ट्र धर्म काय आहे ते आक्रमणकर्त्याला नेस्त नाबूद करून दाखवून देतो. आज तीच वेळ आलेली आहे. आज मी तुमच्यासमोर भाषणाला येण्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल, मला संविधान भेट म्हणून दिली, संविधान भेट दिली. हे संविधान ज्याच्यावरती आपला देश चालतो. मोदीजींना 400 पार कशाला करायचे? कशाला? संविधान बदलायला. का बदलायचंय?
नसेल तर पुढच्या 5 वर्षात आणखीन होणाऱ्या आत्महत्या तुम्हाला बघायच्यात. मग या ट्रेलरवाल्यांना आता पॅक करून द्या. जा तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे जसे गुजरातला नेले, तुम्ही माझ्या शिवसेनेतले गद्दार जसे गुजरातला नेले, आता तुम्ही आमच्यावरती संकट म्हणून आलाय. तुम्ही सुद्धा गो बॅक, तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा. महाराष्ट्रामध्ये तुमचं काम नाही. हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. हे महाराष्ट्राची अस्मिता संपवायला निघालेत, महाराष्ट्राचा अभिमान चिरडायला निघालेत. म्हणून मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा ते घात करू पाहत आहे. मंजूर आहे तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही धनुष्यबाण चोरलात म्हणजे माझी शिवसेना संपवलीत? अरे एक बाण तुम्ही चोरला, चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण दिलात. पण आता ही मशाल जास्त भयानक आहे. मशालीचा जो दाय आहे, आणि मगाशी मला वाटतं त्या ताईने सांगितलं की हनुमानाने आपल्या शेपटीची मशाल करून लंका जाळली होती, तशी यांची ही हुकुमशहाची लंका आपल्याला जाळून टाकायची. आज मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे ना? आलं का घर घर नल आणि नल से जल? मग त्याच्यावरती मोदी बोलतात. अमित शहाजी तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिंमत असेल तर याच्यावरती बोला, तुम्ही तुमच्यात हिंमत असेल सावरकरांवर बोला, सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे. पण जर अमित शहाजी तुमच्यामध्ये थोडी तरी लाज राहील असेल, हिंमत तर नाहीच आहे, तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. कधी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी? 10 वर्षामध्ये केंद्राने काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा. मोदीजी तुम्ही 10 वर्षापूर्वी चाय पे चर्चा केली होती ना, आता 10 वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा. आणि जो जिंकेल मी निवडणुकीतनं बिनशर्त माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेन. जनतेने ठरवायचं की कोण खरं आणि कोण खोटं आहे. तरी माझी तयारी आहे. माझी 2.5 वर्षातली कामं मी तुमच्या समोर ठेवतो आणि मोदीजी 10 वर्षातली तुमची कामं तुम्ही माझ्या महाराष्ट्रासमोर ठेवा. होऊन जाऊ दे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय त्यांचे घरगडीच आहेत, पण काळजी करू नका. 4 जून नंतर ते सगळे घरगडी आपल्याकडे येणार आहेत. आणि मग ज्यानी माझ्या शिवसैनिकाला सतवलंय त्याचा एकेकाचा हिशोब मी चुकता केल्याशिवाय राहणार नाही. व्याजासकट परत करी, व्याजासकट परत करी. आज जे शेतकरी आलेत, शेतकरी किती आहेत? सगळेच शेतकरी आहेत. जरा नाही थांबा, सगळ्यांनी हात वर करा आणि जरा आजूबाजूला बघा. सगळ्यांनी मान फिरून बघा. तुम्ही एकटे असताना दोन हात तुमच्या सोबत आहेत, पण एवढे एकत्र आल्यानंतर किती हात झालेत बघा. अरे एवढे हात हे सरकार उलटून टाकू शकत नाही. हे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय घेऊन येतात म्हणून मी यांना भेकड म्हणतो. अरे आम्ही तर मी माझ्या लोकांसोबत तुमच्या समोर येतो. आणि माझं आज सुद्धा आव्हान आहे की तुम्ही माझ्या शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केलात, माझं धनुष्यबाण चोरलात, तो लवाद तुमचा घरगडी दुसरा नोकर, तो निवडणूक आयोगात तुमचा पहिला घरगडी. मग ही सगळी यंत्रणा वापरून तुम्ही दरोडे घालतात. जर तुमच्यामध्ये परत एकदा सांगतो लाज लज्जा शरम असेल तर मी या जनतेत येऊन उभा राहतो आणि लवादाला म्हणा तू येऊन उभा राहा आणि मग लोकांना सांग शिवसेना फोडायची. मग बघूया लोक कोणाचं कानपट फोडतायत. पण तुम्ही उघड सगळी जी जुलुमशाही चालवलेली, हुकुमशाही चालवलेली, जे नड्डा बोलले होते त्यांचे अध्यक्ष की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील म्हणजे तो भाजपा, हे स्वतः नड्डा बोललेत. तुम्ही प्रयत्न करून बघा तुमचा भाजपा आम्ही आता औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. हा जोश जल्लोष, हा बोलकाय, हे मगाशी तुम्ही इकडे दाखवता ईव्हीएमचं, हे सगळ्यांना कळले का नीट? उमेदवार सांगण्याची गरज आहे, निशाणी सांगण्याची गरज आहे, पण ही निशाणी घरोघरी पोचले. ओम दादा इकडे. माझं ऐका ऐका, आता 2 मिनिटं माझं ऐका.
नुसता जल्लोष नकोय, मला वचन पाहिजे. ही जागा किती मताने त्यांनी जिंकून देणार? अजून समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून तुम्ही मला ओमदादाला जिंकून देणार? मग त्याच्या हातात मशाल देऊ? तुम्ही हातात मशाल घेतले? ही मशाल हुकुमशाहीला जाळेल. मग एकदा जोरात नारा द्या, जय भवानी, जय भवानी. चला, जय हिंद.